Audio Jungle. आमच्या भाऊसाहेब राऊत यांनी सांगितला तो विषय कलियोले शेष रांगोली यांनी लावला जाता जाता पहिल्या कवितेमध्ये त्यांचा प्रश्न होता ज्या नंदीच्या पाठीवर भगवान शंकरांनी हात फिरवला त्यांनी सांगितलं गोमाई म्हणजे शेण ते शेणापासून तृतीय नेत्र भगवान शंकरांनी उघडला आणि तो भस्म कैलासामध्ये तयार झाला असं त्यांचं म्हणणं आहे. तो पृथ्वीवर आला कसा? नदीचं मूळ आणि ऋषीचं कुळ कोणीही सांगू शकत नाही. मी जे तुम्हाला सांगितलं ते पृथ्वीवर ब्रह्मदेव भगवान शंकराने तप केलं. कैलासात नाही केलं शरीर तुम्ही ऐकलं नाही त्यावेळेस ते भस्म भगवान शंकराबरोबर पृथ्वीवर होतं आणि भगवान शंकरांना पृथ्वीने तो उघडल्याबरोबर त्या कामदेवाचा भस्म झाला. हे भगवान शंकराबरोबर पृथ्वीवर आले का ग्रंथामध्ये जशी खून आहे. तुमचं वेगळं असं मी एक उदाहरण सांगतो. आपल्याकडे दोन्ही म्हण आहे, जाटली तर लाखाची उघडली तर खोकाची. आपल्या बेलेगावमध्ये मुक्ताई मातेचं मंदिर आहे. आवाज येत नाही का? हॅलो, मातेचं मंदिर आहे. तसं एका गावामध्ये असं मोठं मंदिर होतं आणि त्या मंदिराचा जीर्णोद्धार झाला. पूजेचा कार्यक्रम ठरला आणि गावकऱ्यांनी विचार केला म्हणजे एवढं मोठं मंदिर बांधले आपण या नगरीच्या राजाला या पूजेसाठी बोलू. त्या पुजाऱ्याला अतिशय आनंद झाला. मला राजा बोलायचं म्हणल्यावर राजा काहीतरी मोठी दक्षिणा या ठिकाणी ठेवणार. त्या पुजाऱ्याला अतिशय आनंद झाला. पूजा ठरली. राजा पूजेसाठी आला. पूजेचा विधी पार पडला आणि त्या राजानं पूजा झाल्यानंतर 25 पैसे दक्षिणा त्या मंदिरासमोर ठेवली. पुजाऱ्याने ते 25 पैसे मुठीमध्ये दाबले. राजा निघून गेला. पुजाऱ्यानं कोणाला सांगितलं ना राजाने किती दक्षिणा ठेवली. पुजारी म्हणला ज्या माझ्या हातात एक अशी राजाने वस्तू दिलेली आहे जी वस्तू कोणालाही दाखवणार नाही, परंतु त्या वस्तूचा मी निलाव मानणार आहे. जो निलाव घेईल त्या ती वस्तू दिली जाईल. 10,000पासून निलाव तू करायला सुरुवात झाली. 10,000, 20,000, 50,000 असं करता करता लाखावर निलाव गेला. राजा निमा रस्त्यापर्यंत गेला आणि मागं वळून पाहिलं म्हणजे मंदिरापुढे गर्दी झाली. काय झाले? प्रधानाला मागं पाठवलं म्हणजे जाऊन बघा तुम्ही काय झाले. त्यावेळेस त्या प्रधानानं पाहिलं म्हणजे राजाच्या वस्तूचा निलाव चाललाय. 1 लाखापर्यंत राजेसाहेब निलाव गेलाय. राजा पटकन माग आला. पाहिलं म्हणले किती लाख? म्हणजे 1 लाखापर्यंत. राजाने सांगितलं 1 लाख नाही 1.25 लाख रुपये देतो, परंतु हात उघडायचा नाही. का? राजाने 25 पैसे ठेवले तर उघडलं तर राजाची चव जाईल. झाकली मूठ लाखाची. राजाने सांगितलं मी 25 देतो, 1.25 लाखाची करा निलावाची बोली, परंतु मूठ उघडू नको. तसं दादाचा माझा प्रश्न एक वाया गेला तरी चालेल. दादा तुमच्या जर माहितीत असेल जाऊ द्या, फक्त एक प्रश्न तुमचं उत्तर कोणी आणलं ते तुम्ही सांगितलं तरी हरकत नाही. कारण मी जे सांगितलं ते माझ्या माहितीप्रमाणे सांगितलं. मी पुराव्याशिवाय काही बोलत नाही. तुम्ही आता सांगितलं की 11 दैवत त्यांची नावं तुम्हाला सांगणार आहे. त्यांनी 3 बोटांनी भस्म आणि आडवा घालून 11 पेन होतं. त्या 11 पेनावर 11 दैवत आहे. बरोबर आहे. आमच्या बाबांची कविता आहे शंकराचे 10 अवतार, आपलं पार्वतीचे 10 अवतार, शंकराचे 11 पंडित. 11 पंडित असे झाले 18 योगात. आणि म्हणून कविता आहे का अशीच कविता ही नवी
ज्ञानपूर्ण श्रीरामने सांगितलं की पेंडातलं मी गात नाही वर प्रमाणातलं गातो आणि म्हणून ती शाखी तशीच आहे. नाही नसे लावून मुद्रा पवन नवछंद्र कोंडून मुद्रा चढवी जीवनाला चढवी जीवनाला नाही नसे लावून मुद्रा पवन नवछंद्र कोंडून मुद्रा चढवी जीवनाला चढवी जीवनाला भेट जीव शिव ऐक्य होण्या शिव भेट जीव शिव ऐक्य होण्या बाबाजीला जावा शरण नाव सोडा भाऊ गाव मारुती नाव सोडा भाऊ कराड कळीचे गाव मारुती नाव कदाचित करिअर मंत्री मारुतीला साठी काम चतुरेचे छंदी मारुती म्हणून अतिशय नामवंत शाहीर होते त्यांची ही शाखी आहे.